उपस्थित असलेले या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना मी उशिरा आल्यामुळे त्रास झालाय त्याची मी जाहीरपणाने या ठिकाणी मागणी. मला देखील रात्री उशिरा आल्यामुळे कोणाकोणाला त्रास होतो याची जाणीव आहे आणि म्हणूनच मी याची दिलगिरी आपली ज्यांना या कार्यक्रमामुळे त्रास झाला त्यांची माफी मागतो आणि जमलेल्या सगळ्या मंडळींना एकच शब्द देतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एसआरएचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, हे सोडवण्यासाठी माननीय स्वतः एकनाथ शिंदे साहेब आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये येणार आहेत. हा शब्द एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मी आपल्या सगळ्या मंडळीला देतो. आपण 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी जमलेला आहात, परंतु ट्रॅफिकच एवढं होतं की मला यायला 2.5 तास लागले. शेवटी पक्षाचे आमचे शाखा प्रमुख शेरे असतील, महिला आघाडीच्या शाखा प्रमुख असतील, सर्व पदाधिकारी असतील, यांची मेहनत फुकट जाऊ नये यासाठी या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलेलो आहे. परंतु मुंबईमध्ये असे कार्यक्रम घेतल्यानंतर काही लोकांना अडचण निर्माण होते याची देखील मला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून सुरुवातीला त्याचं सोशल मीडियावर कुठे अजून विश्लेषण होऊ नये म्हणून या कार्यक्रमाला मी उशिरा आलो. ज्यांना त्रास झाला त्यांची मी जाहीरपणाने माफी मागितलेली आहे. पण एकच महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आपल्या या सगळ्या मतदारसंघामध्ये प्रकाशदादांच्या आल्यानंतर एक मनापासूनचं समाधान झालं आणि संघटना कशी असावी, संघटना कशी बांधावी हे जर कोणाकडनं शिकायचं असेल ते प्रकाशदादा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना त्यांच्यासाठी झालेलो आहे. त्याच्यामुळे काय आणि जेवढे जोरात कोणी घोषणा देतात त्यांना तिकीट मिळेल याची गॅरंटी नाही, पण लक्षात जो कोण घोषणा जोरात देतोय त्याला नगरसेवक पदाचं तिकीट मिळेल असं कोणाचं जर मत असेल तर तसं काय होणार नाही. जे शाखा प्रमुख प्रामाणिकपणानं काम करतायत, तुमच्यासाठी मेहनत घेत आहेत, त्यांचं देखील तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये जात असताना सहकार्य लागणार आहे याची जाणीव देखील सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, इच्छुक लोकांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून आज शेवटचा कार्यक्रम आजचा आहे, आजच्या दिवसातला. प्रकाशदादा 6च्या 6 तुमच्या शाखा प्रमुखांना मी मनापासून धन्यवाद देतो. अशा पद्धतीचे शाखा प्रमुख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जर निर्माण झाले तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये उभी राहील. माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आवश्यक असलेली ताकद अशा शाखा प्रमुखांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये निर्माण होईल हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुमच्या विकासासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आम्ही कटिबद्ध आहोत हा आपल्याला शब्द देतो. आदर्श शाखांना आज भेट देता आली याबद्दल समाधान व्यक्त करतो आणि अशाच शाखा, आदर्श शाखा शिवसेनेच्या महाराष्ट्रामध्ये उभ्या राहाव्यात आणि त्यांनी तुमचा आदर्श घ्यावा ही देखील इच्छा व्यक्त करतो आणि माझं म्हणून संपवतो. आता कोणी आभार मानू नका. व्यासपीठावर सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मीच मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.